नमस्कार मित्रांनो, आजचा विषय विशेषतः महिलांसाठी आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. महिलांनी हा व्हिडिओ चुकून सुद्धा पाहू नका. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यामागे एक गूढ सत्य दडलेलं आहे. कारण आज आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनाशी, तिच्या भाग्याशी, तिच्या घरातील सुख शांतीशी आणि आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित आहे. स्वामी समर्थांनी स्त्रीला केवळ गृहिणी नाही तर घराची लक्ष्मी, संस्काराची जननी आणि धर्माची रक्षक मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्त्रीचे महत्त्व आणि स्वामी समर्थांचा दृष्टिकोन. हिंदू धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे, यत्र नात्रस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे ज्या घरात स्त्रीचा आदर होतो त्या घरात देवतांचा वास असतो. स्वामी समर्थ देखील नेहमी सांगतात की स्त्री ही केवळ व्यक्ती नसून ती शक्तीची स्वरूप आहे. आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी, प्रत्येक रूपात स्त्री ही ईश्वराचे वरदान आहे. स्त्रींनी टाळाव्यात अशा काही चुका. स्वतःचा अपमान सहन करणे. अनेक स्त्रिया घरातील शांततेसाठी स्वतःचा भावना दाबून ठेवतात, पण स्वामींच्या शिकवणीनुसार आत्मसन्मान हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. जिथे सतत अपमान होतो तिथे मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सतत नकारात्मक विचार करणे. स्त्रीच्या मनातील विचारांचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. जर मनात भीती, चिंता आणि राग भरलेला असेल तर घरातील वातावरण देखील तसंच बनतं. स्वामी समर्थांचा मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास मनात ठेवा. देवपूजेकडे दुर्लक्ष करणे. घरातील आध्यात्मिक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी रोज काही मिनिटं नामस्मरण आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्त्रीच्या जीवनात येणारे दैवी संकेत. अनेक वेळा ईश्वर आपल्याला काही संकेत देत असतो. उदाहरणार्थ, अचानक अन्न, मन प्रसन्न राहणे, देवाचे सतत नामस्मरण होणे, स्वप्नात मंदिर, दीप किंवा संतांचे दर्शन होणे, संकटातून अनपेक्षित मार्ग मिळणे. हे संकेत अनेकदा दैवी कृपेचे मानले जातात. स्वामी समर्थ आणि स्त्रियांचे नाते. स्वामी समर्थांकडे हजारो महिला भक्त येत असत. त्यांच्या समस्या वेगळ्या असत. कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, संतती संबंध, चिंता, मानसिक तणाव. पण स्वामी सर्वांना एकच गोष्ट सांगत असत, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. कारण संकट कितीही मोठे असले तरी ईश्वराचा विश्वास त्यापेक्षा मोठा असतो. प्रत्येक महिलांनी करावा हा सोपा उपाय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिव्यासमोर बसून 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त 2 मिनिटांचा हा उपाय मनातील अस्थिरता कमी करण्यास मदत करतो. त्यानंतर आपल्या कुटुंबांसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. एक सत्य जे प्रत्येक स्त्रीने जाणले पाहिजे, स्त्री ही दुर्बल नाही. तीच घराचा पाया आहे. तीच संस्काराची शाळा आहे. तीच संकटात उभी राहणारी शक्ती आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्या प्रत्येक स्त्रीसोबत असतो जी प्रामाणिक कर्तव्य पार पाडते आणि श्रद्धा ठेवते. मित्रांनो, महिलांनी हा व्हिडिओ चुकून सुद्धा पाहू नका. हे शीर्षक फक्त तुमचे लक्ष वेधण्यासाठी होते. खरे तर हा संदेश प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. स्वतःचा सन्मान करा, ईश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.